नमस्कार मित्रांनो, आपण आज जो टॉपिक बघणार आहोत तो भारताच्या भूगोलामधील महत्त्वाचा आहे. बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी स्थान व विस्तार. हा पुढे नकाशा आपण व्यवस्थित एडिट करून घेतलेला आहे, पण त्याआधी ही सर्व माहिती आपण समजून घेण्याआधी आपल्याला नेमका आयोग ह्या मुद्द्यावरती कसे प्रश्न विचारतो याची सांगड घालणं गरजेचं आहे. आणि याचसाठी आपण अगोदर आयोगाने विचारलेली जी प्रश्न आहेत त्याचं ॲनालिसिस बघणार आहोत. होतं काय की आपण ॲनालिसिस न करता जर कुठल्याही टॉपिक स्टडी करणार असाल तर आपल्याला अनावश्यक माहिती आपल्याकडे जमा होते. तर बघूया आयोगाने विचारलेली प्रश्न. UPSC MPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात याचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा पुढे आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर हे 7 आहे. भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे? मित्रांनो, हे वाचायचं आहे आपण. 7वा क्रमांक आहे. एक यात लक्षात ठेवायचं की ब्राझीलचा लोकसंख्या आणि क्षेत्रफळ या दोघं दृष्टीने 5वा क्रमांक आहे. ब्राझील का इम्पॉर्टंट आहे? कारण क्रमिक पुस्तकं जे आहेत त्यामध्ये ब्राझील हा स्पेशली प्राकृतिक राजकीय दृष्टीने एक्सप्लेन केलेला आहे, त्यामुळे ब्राझीलवर प्रश्न येऊ शकतो. रेखावृत्त दरम्यान स्थान म्हणजे जे भारताचं रेखावृत्ता दरम्यान स्थान आहे, म्हणजे पश्चिमेकडील अरबी समुद्रापासून किंवा कच्छच्या रणाजवळ जे घुहर नावाचं गाव आहे तिथून तर पूर्वेकडील किबिथू नावाच्या गावापर्यंतचं भारताचं जे स्थान आहे ते यामध्ये विचारलं आहे. ते आहे 68 डिग्री 7 मिनिट ते पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व. प्रमाण वेळेवरती प्रश्न आलेला आहे. इंडियन स्टँडर्ड टाईम कुठल्या रेखावृत्तावरून आपण घेतलेलं आहे ते आहे 82.5 म्हणजे 82 डिग्री 30 मिनिट पूर्व इलाहाबादवरनं किंवा नैनीवरून गेलेला आहे. ग्रेट निकोबार बेटातील सर्वात दक्षिणेकडील भूमी या मुद्द्याचे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं म्हणजे हा 6 डिग्री 45 मिनिटे अक्षवृत्तावरती किंवा इंदिरा पॉईंट, पिग्मेलियन पॉईंट किंवा पारसन पॉईंट असं ह्या पॉईंटला म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. 6वा प्रश्न आहे आपला. आकारात भारत जपानच्या जवळपास 1/4 आहे. हे चुकीचंच आहे. ब मुद्दा आहे गुजरात आणि अरुणाचलमध्ये 2 तासांचा फरक आहे. ब बरोबर आहे. कसं की आपण जर 97 डिग्री 25 मिनिटामधून 68 डिग्री 7 मिनिटं वजा केलं तर जवळपास 30 रेखावृत्त भरतात आणि 30 रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं पर रेखावृत्त ह्या हिशोबाने 120 मिनिटं म्हणजे 2 तास पृथ्वीला लागणार आहेत. काही महत्त्वाची माहिती आहे ते आपण नंतर बघणार आहोत. अगोदर आपण डोकलामचा महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे. डोकलामचा मुद्दा महत्त्वाचा का आहे तर चालू घडामोडींमध्ये तो आहे. हा डोकलाम जो भाग आहे यावर जर नियंत्रण मिळवता आलं चीनला तर सिलिगुडी किंवा चिकन नेक आपण ज्याला म्हणतो दार्जिलिंग जवळचा जो भाग आहे तो आपण नकाशात बघणारच आहोत. ह्या भागावर नियंत्रण मिळवून भारताला उत्तर पूर्व भारतापासून वेगळं करता येऊ शकतं. हे चीन आणि बांगलादेशला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे चीन आणि बांगलादेश ह्या भागामध्ये तणाव निर्माण करत असतात. तर आपण नकाशा बघणार आहोत मित्रांनो. नकाशानुसार भारताचं जे स्थान आहे पृथ्वीच्या दृष्टीने ते उत्तर पूर्व गोलार्धात आहे. म्हणजे भारत हा विषुववृत्तापासून उत्तरेला तर ग्रीनविच जे रेखावृत्त आहे त्यापासून पूर्वेला आहे. त्यामुळे भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धात आहे. यात पाठ काहीही करायचं नाही आहे, पाठांतर नाही करायचं आहे, अगदी कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे. भारताचा अति उत्तरेकडील जो ठिकाण आहे ते आहे दप्तार. काश्मीरमधील हे ठिकाण आहे. आता ते POKमध्ये आहे, परंतु ते आहे 37 डिग्री 6 मिनिट नॉर्थवरती आणि
सर्वात नॉर्थ पॉईंट जो आहे त्याला इंदिरा कॉल म्हणतात. आणि याच्याशी रिलेटेड दुसरा मुद्दा म्हणजे सर्वात दक्षिणेकडील पॉईंट जो आहे त्याला इंदिरा पॉईंट किंवा पिग्मेलियन पॉईंट किंवा पार्सन पॉईंटवरती यावर प्रश्न आलेला आहे. आणि तो आहे शेवटचा पॉईंट म्हणजे 6°45' यावरती. आणि भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिणेकडील जो पॉईंट आहे तो आहे 8°4' नॉर्थवर आणि त्याला केप कॅमरॉन म्हणतात. तर मित्रांनो, याला केप का म्हणतात म्हणजे केप का आहे याच्या पुढे, तर लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही देशाचा, कोणत्याही भूभागाचा जो समुद्रात आत घुसलेलं भूशीर आहे त्याला केप असं म्हणतात आणि कॅमरून हे त्याचं नाव आहे. तर भारताचा हा जो मुख्य भूमीचा भाग आहे तो समुद्रात म्हणजे हिंदी महासागरामध्ये आत शिरलेला दिसतो, त्यामुळे याला केप असं म्हणतात. केप कॅमरॉन हे त्याचं नाव आहे. पुढे आहे पाल्कची समुद्रधुनी. यावर पण प्रश्न येतात. ही आहे पाल्कची समुद्रधुनी आणि यावरती सेतू समुद्रम नावाच्या प्रोजेक्टवर काम चालू आहे. तर तो सेतू समुद्रम प्रोजेक्ट काय आहे ते आपण समजून घेऊयात. बऱ्याचदा काय होतं की भारतीय जहाज असतील किंवा परदेशी जहाज असतील त्यांना या मार्गाने दक्षिण आशियाकडे जावं लागतं. म्हणजे अगदी श्रीलंकेला वळसा घालून ह्या मार्गाने ते दक्षिण आशियाकडे जातात. आपल्याला माहीत आहे साऊथ एशियन जे आहेत 10 कंट्रीज त्या खूप स्ट्रॉंग आहेत व्यापाराच्या बाबतीत. तर हा वळसा घालून जाणे हे टाळण्यासाठी म्हणजे यामध्ये मित्रांनो खूपच मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल आहे, एनर्जीचा वेस्टेज आहे आणि वेळेचा सुद्धा वेस्टेज होऊ शकतो. त्यामुळे जर हा सेतू समुद्रम प्रोजेक्ट झाला आणि इथून जर कधी आपल्याला ब्रिज करता आला तर श्रीलंकेसोबतचं आपलं डिस्टन्स बाय रोड कमी होणार आणि इथून जहाज जर आपले जाऊ शकले तर आपलं जे साऊथ एशियामध्ये जाण्याचं जे डिस्टन्स आहे आपल्या बंदरांवरून म्हणजे वरती अगदी मुंबई असेल किंवा न्हावाशेवा बंदर असेल, इथून जी निघणारी जहाजं आहे ती जपानला जात असतील किंवा साऊथ एशियासोबत व्यापार करत असतील तर त्यांचं जे अंतर आहे ते कमी होणार आहे. यामुळे सेतू समुद्रम प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे, त्याचा व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्व. तर पुढचा आपला मुद्दा आहे IST इंडियन स्टँडर्ड टाईम. आता वरती प्रश्न विचारलाच आहे. तर इंडियन स्टँडर्ड टाईम आहे 82.5 पूर्व ह्या रेखावृत्तावरून आपला जो इंडियन स्टँडर्ड टाईम आहे तो घेतलेला आहे. आणि हा 82.5 हा जो आहे हा कुठून मोजला जातो तर हा ग्रीनविच जे रेखावृत्त आहे तिथून मोजला जातो आणि ग्रीनविच रेखावृत्तापासून मोजल्यामुळे तो 5.5 तास पूर्व किंवा प्लसमध्ये आहे. कारण जो वेळ ग्रीनविच रेखावृत्तावर होणार आहे ती वेळ 82.5 पूर्व रेखावृत्तावर 5.5 तास अगोदरच दाखवली जाते. याबाबत अजून महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो की हे जे रेखावृत्त आहे ते 5 राज्यांमधून जाते. ते 5 राज्य कुठले आहेत? उत्तर प्रदेशच्या इलाहाबाद किंवा नैनी जवळून जाते. मध्य प्रदेश दुसरं राज्य आहे, छत्तीसगड, ओरिसा आणि आंध्र प्रदेश. तर यामध्ये आयोग कसा प्रश्न विचारू शकतं किंवा जर कसं आहे मित्रांनो की प्रश्न अवघड नसतात. आयोग जे त्याचे ऑप्शन्स देतं त्यानुसार प्रश्न अवघड किंवा सोपा हे ठरतं. आता आपल्याला कोणालाही विचारलं की एक स्टेट जर दिलं की कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या शहराजवळून 82.5 रेखावृत्त जाते तर आपण कुणीही उत्तर देऊ शकतं कारण हे आपलं झालेलं असतं. पण जर आयोगाने हा प्रश्न बघा कसा फिरू शकतो, एक दुसरा मुद्दा विचारला की असं कुठलं स्टेट आहे ज्यामधून कर्कवृत्त तसेच 82.5 रेखावृत्त गेलेलं आहे. तर जमलिंग होणार की नाही मित्रांनो? होऊ शकतं. तर असं जे राज्य आहे ते राज्य कुठलं आहे? एक तर आहे मध्य प्रदेश आणि दुसरं आहे छत्तीसगड. हे लक्षात ठेवायचं आहे. हा एक नवीन मुद्दा आहे, हा कुठल्याही पुस्तकात दिलेला नाही पण आयोग असे प्रश्न विचारणार. यासाठी आपली बेसिक गोष्ट किंवा
डीप नॉलेज आपल्याला असणं आवश्यक आहे. लक्षात आलं. 5 राज्यांमधून 82.5 रेखावृत्त गेलेलं आहे. आता आपण बघणार आहोत कर्कवृत्त. काही आपण महत्त्वाची जी इन्फॉर्मेशन आहे ती पण बघणार आहोत, पण अगोदर आपण बघूयात कर्कवृत्त. कर्कवृत्त हे 8 राज्यांमधून गेलेलं आहे. या 8 राज्यांमधून कर्कवृत्त जरी गेलेलं असेल त्याविषयी महत्त्वाचे 4 मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. राजस्थानमधून कर्कवृत्त गेलेलं आहे. दुसरी गोष्ट, झारखंडमधून रांची या शहरावरून कर्कवृत्त गेलेलं आहे. आपण असं लक्षात ठेवू शकतो, आपले जे क्रिकेटचे कप्तान आहेत MS धोनी, त्यांच्या गावावरनं म्हणजे रांचीवरून कर्कवृत्त गेलेलं आहे. आणि पुढचा मुद्दा म्हणजे कर्कवृत्त हे बांगलादेशवरून गेल्यानंतर उत्तर पूर्व भारतातल्या 2 राज्यांमधून जातं. ती 2 राज्य म्हणजे त्रिपुरा आणि मिझोरम. 23.5 हे 23.5 कुठून मोजले जातात, तर हे विषुववृत्तावरून मोजले जातात. विषुववृत्ताच्या बाजूला 23.5 उत्तर बाजूला हे कर्कवृत्त आहे. आणि कर्कवृत्ताचा भारतावर महत्त्वाचा इम्पॅक्ट काय होतो, हा जर प्रश्न आला तर असा प्रश्न राज्यसेवेला येऊ शकतो. भारताला 2 हवामान ह्या कर्कवृत्तामुळे अनुभवायला मिळतात. 2 हवामानाच्या भागामध्ये कर्कवृत्तामुळे भारत विभागला जातो. म्हणजे यामधील जो टेम्पर्ड झोन आहे तो आहे कर्कवृत्ताच्या दक्षिणेला, म्हणजे कर्कवृत्ताच्या खालच्या बाजूला जो आहे हा टेम्पर्ड झोन आहे. इकडे आपल्याला उष्ण भाग बघायला मिळतो. आणि दुसरा जो भाग आहे कर्कवृत्ताच्या उत्तरेच्या साईडचा, हे आपल्याला माहितीच आहे. इकडे हिमालय आहे, उत्तर प्रदेश आहे आणि इथे थंड हवामान असतं. त्या मानाने काही राजस्थानचा जो भाग आहे आपण सोडला राजस्थानचा भाग, कारण राजस्थानमध्ये वाळवंट आहे, त्यामुळे हा जो भाग आहे अशा 2 हवामानांमध्ये कर्कवृत्त भारताला विभागत असते. तर कुठली 8 राज्य आहेत ही नोट करायचं आहे. आपण नकाशा घेऊन बसलात तर फार बरं होईल, पण ही नोट करून घ्यायची आहेत. 8 राज्य. 8 राज्य आहेत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, रांची मीन्स झारखंड. झारखंड हे स्टेट आहे, रांची ही राजधानी आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे. यांची जोडी लावू शकतात आपण. गुजरात मध्य प्रदेशची जोडी लावू शकतात. पश्चिम बंगाल आहे आणि त्रिपुरा आहे, मिझोरम आहे. ही जी स्टेट आहे यामधून कर्कवृत्त गेलेलं आहे. आता आपण काही फॅक्च्युअल डिटेल्स बघणार आहोत. त्या अगोदर आपण डोकलामचा मुद्दा बघूयात. डोकलाम नेमका काय मुद्दा आहे, तर मित्रांनो डोकलाम हा भाग आहे जिथून आपल्याला माहीत आहे की दार्जिलिंग हे जे आहे आपलं दार्जिलिंगचा भाग आहे आणि ही खूप छोटीशी आपल्याला पास आहे, ज्या पासमधून आपण उत्तर पूर्व भारतासोबत संपर्कात राहू शकतो. आणि चीनला ह्या मुद्द्याचं महत्त्व नक्कीच माहिती आहे, कारण आपल्याला माहिती आहे की चीन हा आक्रमक देश आहे. सिक्कीम आणि भूटान यांच्या दरम्यानचा हा जो भाग आहे, या भागावर जर चीनने नियंत्रण मिळवलं तर चीन सहज इथे बॉटलनेक तयार करू शकतं आणि युद्धप्रसंगी किंवा कुठली पण अडचणीच्या वेळी भारताला उत्तर पूर्व भारतापासून वेगळं करू शकतं. हे चीनला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे डोकलाम वाद सुरू आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या भागात फक्त चीनच ॲक्टिव्ह असतो असं नाही, तर बांगलादेश जरी आपले पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी यांचं योगदान आहे बांगलादेश स्वतंत्र करण्यामध्ये, तरीसुद्धा बांगलादेश राजकीय हेतूने किंवा चीन राजकीय हेतूने ह्या भागात तणाव निर्माण करत असतात. त्यामुळे डोकलाम विवादाला नक्कीच वेटेज आहे, तो क्लिअरच ठेवायचा आहे पॉईंट की डोकलाम कुठे आहे. सिक्कीम आणि भूटान ह्या दोघांच्या मध्ये एक पॉईंट आहे डोकलाम. आता आपण काही फॅक्च्युअल डिटेल्स बघणार आहोत. फॅक्च्युअल डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत इथला 6 गेलेला आहे आपल्या स्कॅन करताना, तर आहे 68 डिग्री 7 मिनिटे ईस्ट ते 97 डिग्री
25 मिनिटे ईस्ट हा आहे भारताचा पश्चिमोत्तर विस्तार. मित्रांनो, हा आहे भारताचा पश्चिमोत्तर विस्तार. आणि भारताचा पश्चिमोत्तर विस्तार किती आहे तर 2933 किलोमीटर. आणि भारताचा दक्षिणोत्तर विस्तार जो आहे तो आहे 37 डिग्री 6 मिनिटे नॉर्थ ते 8 डिग्री 4 मिनिटे नॉर्थ हा भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार आहे. आणि भारताचा जो भूमीचा विस्तार आहे किंवा बेटांच्या दृष्टीने जो विस्तार आहे तो 6 डिग्री 45 मिनिटे म्हणजे इंदिरा पॉईंटपर्यंत आहे. परंतु भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार फक्त हाच आहे की 8 डिग्री 4 मिनिटे नॉर्थ ते 37 डिग्री 6 मिनिटे नॉर्थ इंदिरा कॉलपासून ते केप कॅमेरॉनपर्यंत. आणि मित्रांनो, जवळपास हे अंतर आहे 3214 किलोमीटर. इथे नोटसुद्धा केलेलं आहे. हे अंतर आहे 3214 किलोमीटर. तर ह्यामध्ये एक लक्षात घेण्याजोगं आहे, भारताच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम जो विस्तार आहे तो कमी आहे. आणि जवळपास 30 डिग्री उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिममध्ये जवळपास 30 डिग्रीचा फरक आहे. म्हणजे 30 अक्षवृत्त असतील किंवा 30 रेखावृत्त असतील. आणि दोन गोष्टी अजून महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे मित्रांनो, की अक्षवृत्त जे आहे ते बदलतात त्यावेळी त्यांच्यामध्ये तापमानात फरक येतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आयोग विचारू शकतं की अक्षवृत्तची ज्यावेळेस इन्क्रीमेंट म्हणजे वाढत्या क्रमानुसार जेव्हा वाढत जातात तेव्हा काय होतं, विषुववृत्तापासून जसे जसे एक वाढत जातात अक्षवृत्त त्याप्रमाणे तापमान कमी कमी होत जातं. आणि रेखावृत्त हे वेळेच्या बाबतीत डिव्हाइड करतात कुठलाही भूभाग. तर ग्रीनविचपासून जसा वाढत्या क्रमाने रेखावृत्त वाढत जातं त्याप्रमाणे पूर्वेकडे जो वेळ आहे तो प्लसमध्ये लिहितात आणि पश्चिमेकडे ग्रीनविच मेरीटाईमच्या पश्चिमेकडील जो वेळ आहे तो निगेटिव्हमध्ये लिहितात. म्हणजे ग्रीनविच मेरिडियनच्या समजा एक रेखावृत्त तुम्ही डाव्या बाजूला गेलात किंवा पश्चिमेकडे गेलात तर तो लिहिणार आपण -4 मिनिटे. आणि जर आपण पूर्वेकडे गेलो तर आपण ते लिहिणार +4 मिनिटे. हे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत आणि या बेसिक गोष्टी आहेत. आता हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. आग्नेयेला बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. अतिपूर्वेकडील गाव जे आहे ते किबितू आहे. इथे आपण दाखवलेलं आहे, शो केलेलं आहे त्याचं. अतिपूर्वेकडील गाव जे आहे ते किबितू म्हणून गाव आहे. अतिपश्चिमेकडील गाव आहे, याच्यामध्ये हे कट झालेलं आहे स्कॅन करताना तरी लक्षात ठेवायचं आहे. गुअर नावाचं जे गाव आहे, गुअर, ही माहिती स्टँडर्ड बुक्समधून घेतलेली आहे त्यामुळे आपण हे ठेवू शकतात. कधी कधी याला गोहार किंवा गो मोती म्हणून सुद्धा विचारलं जातं आयोगाकडनं. तर हे एकच आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे आपण बघणार आहोत पृथ्वीचं आपण काय काय कव्हर केलेलं आहे. पृथ्वीचं जे स्थान आहे ते उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. त्यामध्ये ग्रीनविच मेरीटाईम असेल. त्यानंतर जे रेखावृत्त आहे IST म्हणजे 82.5 ते कोणत्या राज्यांमधून गेलेलं आहे, 5 राज्यांमधून ते गेलेलं आहे. त्यानंतर कर्कवृत्त हे 8 राज्यांमधून गेलेलं आहे. त्याबद्दलचे 4 महत्त्वाचे मुद्दे आपण बघितलेले आहे. उत्तर पूर्व भारतातले 2च राज्यांमधून पास होतं, ते रांची या शहरावरून जातं. आणि असं कुठलं राज्य आहे ज्यामधून कर्कवृत्त आणि 82.5 रेखावृत्त पास होतं, अशी 2 राज्य आहेत, ते म्हणजे छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. त्यानंतर आपला जो अति दक्षिणेकडील महत्त्वाचा भूमीचा जो पॉईंट आहे
त्याला आपण केप कॅमेरॉन म्हणतो. आणि इंदिरा पॉईंटचे अजून 2 नाव आहेत, पिग्मिलियन पॉईंट आणि पार्सन पॉईंट, जी की 6 डिग्री 45 मिनटं दक्षिणवरती आहेत. आणि आपण आता एक महत्त्वाची जुजुबी माहिती बघणार आहोत, जी महत्त्वाची आहे पण ती कुठे एक्सप्लेन केलेली नसते. 1 नॉटिकल मैल बरोबर 1.85 किलोमीटर, म्हणजे 2 किलोमीटरला 150 मीटर कमी अशी आहे. 2 किलोमीटरला 150 मीटर कमी म्हणजे 1850 मीटर एवढी 1 नॉटिकल मैल बरोबर जे अंतर आहे. आणि 12 नॉटिकल मैल हा भूप्रादेशिक क्षेत्र असतं. किनारपट्टीपासून भूप्रादेशिक क्षेत्र हे 12 नॉटिकल मैल आहे मित्रांनो. आणि सलग क्षेत्र हे जे आहे ते किनारपट्टीपासून 24 नॉटिकल मैल आहे. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि संपूर्ण आर्थिक क्षेत्र, इथं आपला रफा राहिला आहे अर्थवरती, तर संपूर्ण आर्थिक क्षेत्र जे आहे ते 200 नॉटिकल मैल आहे असतं प्रत्येक देशाचं. आता आपण बघत असाल की चीनचा दक्षिण चीन समुद्रामध्ये फक्त त्या समुद्राचं नाव दक्षिण चीन समुद्र आहे, त्यामुळे चीन स्वतःचा हक्क सांगतं. परंतु आंतरराष्ट्रीय करारानुसार हे ठरलेलं आहे की बाबा संपूर्ण आर्थिक क्षेत्र किती नॉटिकल मैल असणार वगैरे. आणि आता आपण पुढचा मुद्दा बघू शकतो, तो म्हणजे आपलं एक रेखावृत्त बरोबर 4 मिनिटे, म्हणजेच आपण वरतीच क्लिअर केलेलं आहे ते 15 रेखावृत्त 15 डिग्री ज्यावेळेस भूभाग पास होतो त्यावेळेस 60 मिनिटे गेलेली असतात आपली. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा असलेलं राज्य, आता त्याला आपण युनियन टेरिटरी म्हणतो, पण बदल केलेला आहे, म्हणजे केंद्रशासित प्रदेश कुठला आहे, आंतरराष्ट्रीय सीमा असलेला मित्रांनो, जम्मू काश्मीर व लडाख. आणि हा आपण खूप डिटेलमध्ये आंतरराष्ट्रीय सीमांचा जो भाग आहे तो आपण खूप डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तरी आपण एक जुजबी माहिती यात बघत आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पश्चिम बंगाल हे एक असं राज्य आहे, आता पूर्ण राज्य, जम्मू काश्मीर युनियन टेरिटरी झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे. पश्चिम बंगाल हे एक असं राज्य आहे ज्याचा 2510 किलोमीटर एवढी सीमा, आंतरराष्ट्रीय सीमा लागून आहे. आणि आपल्याला माहितीच आहे बांगलादेशची खूप मोठी सीमा पश्चिम बंगाल राज्याला लागून आहे. सर्वात कमी आंतरराष्ट्रीय सीमा असलेलं राज्य कुठलं आहे, तर ते आहे नागालँड. जगाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने, भूक्षेत्रफळाच्या मित्रांनो, 2.4% भारताचं क्षेत्रफळ आहे. तर पृथ्वीच्या, म्हणजे आपण पूर्ण जलयुक्त आणि बर्फाने व्यापलेलं सुद्धा क्षेत्रफळ काउंट केलं तर पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचं क्षेत्रफळ हे 0.57%, म्हणजे 1% सुद्धा कमी आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि डोकलाम वाद आपण बघितलाच आहे, हा चालू घडामोडीमधील मुद्दा आहे, त्यामुळे यावर लक्ष ठेवायचं. आणि तुम्हाला वाचता आलं तर काही मासिकं असतात किंवा ऑनलाईन इन्फॉर्मेशन मिळू शकते, यूट्यूबवरनं इन्फॉर्मेशन मिळू शकते की याबद्दल आंतरराष्ट्रीय, म्हणजे जे आपले आंतरराष्ट्रीय संबंध आहेत, हा जो मुद्दा आहे हा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि पूर्वमध्येही यावर प्रश्न विचारू शकतात आणि असे 3-4 मुद्दे देऊ शकतात की बॉटलनेक किंवा सिलिगुडी, चिकन नेक काय आहे, दार्जिलिंगपासून त्याचं अंतर किती आहे, हे सगळं बघायचं आहे आपल्याला. आणि त्याला चीनला या भागावर नियंत्रण मिळवल्यानंतर कुठला आर्थिक किंवा कुठला राजकीय फायदा मिळू शकतो. तर मित्रांनो, आपण राजकीय फायदा जो आहे तो नक्कीच बघितलेला आहे. आणि अशाच प्रकारची माहितीयुक्त आणि आयोगाच्या प्रश्नांसोबत सांगड घातलेले व्हिडिओज, भविष्यात येऊ शकणारे प्रश्नांच्या दृष्टिकोनातून माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवायचं आहे, म्हणजे आपण जे व्हिडिओज रेग्युलर टाकणार आहोत ते आपल्याला नोटिफिकेशन मिळू शकतात रेग्युलर. सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांना ही माहिती, कारण ही जी माहिती आहे ती आयोगाच्या प्रश्नांसोबत सांगड घालून आपण देत आहोत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण पुस्तकं आपल्या सगळ्यांकडे असतात, पण त्यामध्ये ती माहिती जी आहे ती आयोगाच्या प्रश्नांसोबत सांगड घालून कशा प्रकारे अभ्यास करायचा हे त्यामध्ये सांगितलेलं नसतं. त्यामुळेच आपल्याला एका मार्गदर्शकाची गरज पडत असते मित्रांनो. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि असे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.